नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि माझ्या शेतकरी बांधवांनो। तर आपण ही अशी विहीर घेतलेली आहे, खोलीला 50 फूट आणि तिची वरची रुंदी आहे 30 फूट। तर किती पाणी या विहिरीला तुम्हाला एका सेकंदात दाखवणार आहे, न तुमचा वेळ वाया घालता। तर भावांनो, आता सध्या चालू आहे एप्रिल महिना। तर एप्रिल महिन्यामध्ये हे इतकं पाणी म्हणजे आज सोनं 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 एप्रिल महिन्यामध्ये। आणि पुढचा मे, आपल्याला तर माहिती आहे एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यामध्ये पाणी प्यायला सुद्धा भेटत नाही, प्यायला सुद्धा। तर नशीब आहे आपलं, विहिरीला एक नंबरचं पाणी या आणि तुम्हाला एक सेकंद सुद्धा वेळ न वाया घालता तुम्हाला विहिरीचं पाणी तर बघू शकता माझ्या भावांनो, शेतकरी मित्रांनो, हे अशी आपण जस्ट नवीन विहीर पाडलेली आहे आणि काम आजच हिचं फायनल झालेलं आहे। एप्रिल महिन्यामध्ये हे असं सोनं सोनं पाणी सध्या चालू एप्रिल। जवळजवळ पाणी असेल 30 ते 35 फूट पाणी विहिरीला। आणि हे अशाच पद्धतीनं राऊंडचं काम झालेलं आहे। आजच फायनल, खोली 50 फूट आणि रुंद 30 फूट। तर बघून घ्या माझ्या भावांनो, शेतीला पाणी या तर शेती या। या महागाईच्या दुनियामध्ये कोरडवाहू जमिनीवाल्यांचंच कसं भागवत असतील ते त्यांना माहिती। आणि ही आहे आपला सौर ऊर्जा प्लॅन्ट। तर तुम्हाला दाखवतो भावांनो, आपण असं हिरीवर हे असं सौर ऊर्जा प्लॅन्ट बसवलेलं आहे। लाईटची झंझट नको ना, फ्यूज गेलं म्हणणं नको। पहिलं तर आम्हाला रात्रीची लाईट आहे, आज 10 वर्ष झालं, त्यामुळं बटन स्टार्ट, पाणी ऑन दी स्पॉट, 24 तास कोणत्याही टायमाला चालू करा तुम्ही। आज 10 वर्ष झालं रात्रीची लाईट आहे। आणि सांगायचा तात्पर्य म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये किती पाणी आहे तुम्ही हे बघू शकता। हे सौर ऊर्जावर 3 HP पंप आहे। आणि शेतकरी मित्रांनो, होईल तेवढं आपण ह्याचाच प्रयत्न करा। बघा, दिसतंय का कसं आहे पाणी सौर ऊर्जावर। दिवसाचं काय लाईट नाही आम्हाला। हे बघा, तुम्हाला एक टेस्टिंग म्हणून चालू केलं तर आपण, कारण की दिवसाची तर लाईट नाही आपल्याला। माझ्या शेतकरी बांधवांनी आपण म्हणू नये, रात्रीचे कितीतरी साप तुडविले असतील संध्याकाळचे, कधी कुणापाशी बॅटरी असती नसती, तर याला आपण करू बंद। काम आपल्या हिरीचं पूर्णपणे फायनल झालेलं आहे। तुम्ही म्हणताल ज्ञानोबायक शेतकरी कधी पाडली विहीर, हे मटेरियल आहे असं। आपण ही विहीर पाडलेली नाही, तर ही जे दिसती या हिर ही आपल्या चुलत भावाची ते इथं सर्व्हिसला असल्यामुळं त्यांचं काही इकडं बघणं होत नाही, त्यामुळं त्यांचं मागं पुढे जे असतं या ते आपणच बघतो। चुलत भाऊ काय सखा भाऊ काय समधे समान आहेत। जर एकूण एकाला चांगलं राहिलं तर, नाही चांगलं राहिल्यानंतर पुन्हा मग सख्खे भाऊ आपल्याला माहिती आहे एकूण एकाचे पाय कसे खेचतात ते। तर बघू शकता 30 बाय 50 काम आजच फायनल झालेलं आहे। आणि या असा मटेरियलचा डोंगूर पडलेला इकडं, डोंगूर मटेरियलचा। तर बघून घ्या, 30-35 फूट पाणी आलेलं आहे। झरे पण आपल्या नशिबानं एक नंबर आहेत। भाऊचं मन निर्मळ आहे, त्यामुळं देवानं फेल जाऊ दिले नाही विहीर। आणि एवढं चांगलं आहे की आम्हाला लाईटची वेळ बघायची म्हणजे वाट बघायची वेळ नाही। इकडून सूर्यदेव निघाला, बटन चालू केलं, पाणी चालू झालं, सूर्यदेव मावळला, बंद करून टाकलं। तर असा आहे आपला राडा। हे त्यांचं सामान आहे पडलेलं पूर्णपणे। घ्या बघून, 30 बाय 50 विहीर एप्रिल महिन्यामध्ये पाणी किती आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल
तुमचे कोटी कोटी धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.